हाय फ्रेंड्स, वेलकम टू रुपालीज किचन. आज आपण बुंदीच्या रायताची रेसिपी बघणार आहोत. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त काही खायची इच्छा होत नाही, तर हे थंडगार मस्त बुंदीचं रायतं चटपटीत असं 10 मिनिटामध्ये बनवू शकता. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तर यासाठी मी इथे या मेजर कपने 1 कप जेवढं मी दही घेतलेलं आहे. तर बघू शकता हे 1 कप दही आहे आणि हे थंडगार मी दही घेतलेलं आहे. तर इथे मी हे जे दही आहे ते मी फेटून घेते. आपल्याला व्यवस्थित असं 1 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. तर बघू शकता असं 2 मिनिटं मी व्यवस्थित फेटून घेतलं आणि त्याचं टेक्स्चर जे आहे ते एकदम क्रीम टाईप असं आलं पाहिजे. बघू शकता एकदम टेक्स्चर असं क्रीमी आलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी बुंदीचं रायतं बनवतो ना, त्याचं टेक्स्चर जे आहे दह्याचं ते असं एकदम क्रीम असं आलं पाहिजे. तर इथे मी 1 कप जेवढं पाणी घेतलेलं आहे, तर 1 कप मी दही घेतलेलं होतं, तर 1 कप जेवढं पाणी घेतलं. पण मी पाणी सर्वही वापरलेलं नाही आहे. अर्ध्यापेक्षा थोडं जास्त असं मी पाणी वापरलं आहे. बघू शकता तर थोडं पाणी थोडं राहिलेलं आहे आणि मी हे पाणी आणि दही मी फेटून घेतलं आहे. कन्सिस्टन्सी बघू शकता एवढी मी ठेवलेली आहे. तर यामध्ये मी इथे अर्धा टेबलस्पून मिरची पावडर, अर्धा टेबलस्पून जिरा पावडर, पाव टेबलस्पून काळं मीठ आणि पाव टेबलस्पून साखर घातली आहे. तर हे मसाले जे घातले ते तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. तर बघू शकता हे चमच्याने असे गठळे झालेले आहेत, ते मोडत नाही आहेत मसाल्यांची. तर मी हे फेटून घेते. तर फेटल्याने कसं मसाल्यांचे जे गठळे असतात ना, ते व्यवस्थित असे मोडले जातात आणि व्यवस्थित असं मिक्स होतं. तर बघू शकता अगदी व्यवस्थित मसाले मिक्स झालेले आहेत. तर इथे मी 1 कप जेवढी मी बुंदी घेतलेली आहे, ती मी अर्धी बुंदी घातली. थोडीशी मी अशी ठेवून दिली. ही डेकोरेशनसाठी ठेवली मी. तर ही आता जी बुंदी आहे ती व्यवस्थित असं दह्यामध्ये असं मिक्स करून घेऊ. म्हणजे जे पाणी आपण घातलेलं ना, ते पाणी एकदम असं सोक करून घेणार ही बुंदी. तर बघू शकता असं मी व्यवस्थित असं सोक करायला ठेवून देते आणि आता झाकण लावू आणि एक 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देऊ. तर बघू शकता 5 मिनिटानंतर आपण रेस्ट केल्यानंतर उघडलं तर आपली जी बुंदी आहे ती व्यवस्थित असं सोक केलेली आहे. तर 5 मिनिटच मी इथे ठेवलेलं होतं. तर तुम्हाला जास्त क्रंचीनेस पाहिजे असेल ना, तर 5 मिनिटापेक्षा थोडं कमी ठेवलं तरी चालेल. तर आता इथे बघू शकता मी पाव टेबलस्पून जेवढे मी मीठ घातलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करू आणि व्यवस्थित असं आपलं बुंदीचं रायतं बनून तयार झालं आणि अगदी कमी साहित्यामध्ये, अगदी कमी वेळामध्ये हे बुंदीचं रायतं बनून तयार होतं. तर आता ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही हे नक्की ट्राय करा. पोटाला गारवा देणारं असतं आणि दुपारचं जेवायला खूप छान लागतं ह्याच्यासोबत. तर हे तुम्ही असंच खाऊ शकता किंवा पुलावसोबत खाऊ शकता आणि अगदी खूप छान आणि 10 मिनिटामध्ये बनवून तयार होतं. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन आहे ते दाबायला विसरू नका. परत भेटू नवीन रेसिपीसोबत. थँक यू फॉर वॉचिंग.